डॉक्टर निखिल रमेश बारंबे, अध्यक्ष खारघर डॉक्टर्स असोसिएशन। आमची ही संघटना 2009 साली स्थापना झाली। तेव्हापासून समाज कल्याण कार्यासाठी आमचा नेहमीच पुढाकार राहिला आहे। त्यातूनच एक पाऊल पुढे म्हणजे आज आम्ही कामगार दिनानिमित्त आपले जे सफाई कामगार मित्र आहेत, स्वच्छता दूत, त्यांच्या कारागिर्दीला मान व सन्मान हा एक कार्यक्रम आज आम्ही ठेवला होता। आपल्याला माहितीच आहे की जेव्हापासून पंतप्रधान मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान हे राबवल्यापासून आपले सफाई कामगार मित्र हे रोज सकाळ संध्याकाळ अहोरात्र काम करून आपला परिसर स्वच्छ ठेवतात। त्यामुळे आपलं शहरही सुंदर होतं आहे, त्याची सौंदर्यता वाढते आणि दुसरं आपल्या परिसर स्वच्छ असल्यामुळे रोगराईच्याबद्दल खूप त्याच्यावर कंट्रोल झालेला आहे आणि आपला परिवार आज बऱ्याचपैकी सुखरूप आहे। पण त्यांच्या प्रकृतीकडे कोणी बघत नाही किंवा त्यांच्याकडे आपण आपल्याकडून त्यांच्यासाठी एक असलेला एक मदत म्हणून आपण त्यांच्या प्रकृतीसाठी एक मेडिकल चेकअप कॅम्प आणि त्यांना दैनंदिन दिवसामध्ये लागणाऱ्या वस्तू जसे कॅप, ग्लव्ज हे आम्ही त्यांचं वाटप केलेलं आहे। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमामध्ये जे पण सफाई कर्मचारी आहेत आपले पनवेल महानगरपालिकेचे, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कॅपचं आणि ग्लोव्जचं वितरण केलेलं आहे। त्यांचा सत्कार म्हणून त्यांना स्वीट बॉक्स दिलेले आहेत आम्ही आणि त्याचप्रमाणे आम्ही येथे त्यांचं रक्त तपासणीतून शुगर तपासणी केलेली आहे आणि टीटीचं इंजेक्शनसुद्धा त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे त्यांची एकूणच सुरक्षा कशी राखली जाईल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि एकूणच कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या महिला डॉक्टरांनी, खारघर डॉक्टर असोसिएशनच्या महिला डॉक्टरांनी छान असं महाराष्ट्र गीताचं सादरीकरण पण केलेलं होतं आणि येथे आपले 2 नगरसेवकांनी हजेरी लावली आणि बऱ्याच साऱ्या आपल्या सफाई कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे आजच्या कार्यक्रमाचा। एकूणच कार्यक्रम खूप सुंदर होता आणि मी आपल्या खारघर डॉक्टर असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप सुंदर प्रकारे काम केलेलं आहे आणि सुंदर प्रकारे त्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाला शोभा दिलेली आहे। सगळ्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांनी येथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। धन्यवाद। आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त खारघर डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार दिन साजरा करण्याकरता पनवेल महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांना या ठिकाणी बोलवून त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून समाजातील हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला होता। त्यांना सत्कार करून त्यांना एक मिठाईचा बॉक्स देण्यात आला। एक चांगला उपक्रम डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आला। खारघर डॉक्टर असोसिएशन वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतं। या खारघर डॉक्टर असोसिएशनला मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून खारघर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निखिल बारंबे, सचिव डॉक्टर ज्योती जाधव मॅडम आणि खजिनदार राम शाह सर यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो व असेच कार्यक्रम या खारघरच्या विकासाकरता भविष्यात आपण आपल्या डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच आयोजित कराल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। कामगार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पनवेल महानगरपालिकाचे आमचे स्वच्छता दूत जे आहेत त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला होता। या प्रसंगी आमचे सहकारी जे नवगरे असतील, महिला मोर्चाचे सरचिटणीस अंजनजी बिर्ला असतील, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष निखिलजी, आमचे मित्र निखिलजी असतील, सेक्रेटरी ज्योती जाधव मॅडम असतील, ट्रेजर त्यांचे राम सर असतील, अशा सगळ्या इतर डॉक्टरच्या वतीने या ठिकाणी जे आपले स्वच्छता दूत आहेत त्यांचा खरं अर्थाने हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्यांना आपण बघितलं असेल की खऱ्या कोविडच्या महामारीमध्ये खरी सेवा कोणी केली असेल आमच्या डॉक्टर असोसिएशननी आणि या ठिकाणी असलेल्या आमच्या स्वच्छता दूत यांनी आणि कोविडच्या महामारीमध्ये अशा वेळी या दोन्ही व्यक्तींच्या माध्यमातून आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या सर्व लोकांची सेवा
करण्यात आलेली होती आणि आज डॉक्टर श्रीजनी यांचा सन्मान केला. एक चांगला दिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी हे कार्यक्रम केला होता. म्हणून मी धन्यवाद देतो. आणि त्यांच्या माध्यमातून खारघरमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. आदिवासी पाडे असतील, जे मी सांगितलं, आदिवासी पाड्यांना ते मुलांना दप्तर वाटप केलेले असतील, या गरजू लोकांसाठी मदत करत असतील, आश्रममध्ये मदत करत असतील, असे विविध कार्यक्रम डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून होत असतात. आज पण एक चांगला उपक्रम त्यांनी घेतल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि पुनश्चा आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.